बातमी अहिल्यानगरमध्ये प्लास्टिक कंपनीला भीषण आग लागलेली। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। आग विझवण्याकरता शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। प्लास्टिक असल्याने काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केलेले आहे। नगर जामखेड रोडवर असलेल्या चंदन प्लास्टिक कंपनीला भीषण आग लागलेली आहे। ही एक्सक्लुसिव्ह दृश्य लोकशाही मराठीवर आपण पाहतोय। अग्निशमन दलाच्या गाड्या आता घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याकरता प्रयत्न केले जात आहेत। आग कशामुळे लागली हे अद्यापही अस्पष्ट आहे। प्लास्टिकच्या कंपनीला भीषण आग लागल्याची घटना आपण पाहतोय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी संतोष आवारे यांच्याकडे। संतोष, काय नेमकी सद्य परिस्थिती आहे? आग लागण्यामागे नेमकं काय कारण म्हटलं जात आहे? लागली गेल्या साधारणतः 2.5 ते 3 तासापासून ही आग लागलेली आहे। की नगर तालुक्यातील जे सार्वभौमिक गाव आहे तर या प्लास्टिकची कंपनी साधारणतः 2 ते 2.5 तासापासून ही भीषण आग आपण पाहू शकतो। तर या आगीचे लोळ जे आहेत ते आहेत साधारणतः महापालिकेच्या 7 ते 8 जे बंब आहेत ते या ठिकाणी दाखल झाले आहेत आणि शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी आग विझवण्यासाठी सुरू आहेत। पण ही आग कशामुळे लागली याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। या गावातील काही तरुण असतील, युवक असतील, हे देखील या आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाला मदत करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। तर आगीची तीव्रता खूप मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे ही आग आटोक्यात आणण्यासाठी महापालिका आणि या ग्रामस्थांचे शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळते। लागली संतोष, या ठिकाणी प्लास्टिकची कंपनी होती, त्यामुळे आगीचा अक्षरशः रौद्र रूप आगीनं या ठिकाणी धारण केलेलं आहे। अग्निशमन दलाच्या साधारणतः किती गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीनं कितपत आव्हान या ठिकाणी पाहायला मिळते? आसपास इतरही काही कंपन्या आहेत का? कसा आहे हा नेमका सगळा परिसर? निश्चितच आपण जर पाहू शकतो की साधारणतः 2.5 ते 3 तासापासून ही जी आग लागलेली आहे त्यासाठी अहमदनगर महापालिकेचे अग्निशमन दल असेल, गाड्या असतील, यामध्ये सर्व गाड्या या ठिकाणी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात। तसेच गावातील जे काही विहिरीचं पाणी आहे ते देखील टँकरने आणून इथं मारण्याचा जो प्रयत्न आहे तो सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। पण आगीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे ही आग आटोक्यात आणण्यासाठी जे अग्निशामक दलाचे आणि ग्रामस्थांचे जे प्रयत्न सुरू आहेत ते अगदी शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। लागली निश्चित संतोष, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। आगीवर नियंत्रण मिळवण्याकरता शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।